शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांना कमिशन वाटप केल्याचं गायकवाड बोलून गेले, त्यामुळे त्यांच्या पोटातलं ओठावर तर आलं नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गायकवाड असं नेमकं काय बोलून गेले बघा। हे आहेत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे संजय गायकवाड कायमच चर्चेत असतात। अशाच एका वक्तव्यानं संजय गायकवाड नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड काहीतरी भलतंच बोलून गेलेत। राजकीय आयुष्यात आपण कार्यकर्ते सांभाळले हे सांगताना कार्यकर्त्यांसाठी स्वतःचे 35 कोटी रुपयांचं कमिशन त्यांच्यासाठी सोडलं अशी जाहीर कबुलीच आमदार महोदयांनी दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते मी उदाहरण सांगेन। या वक्तव्यावरून पडसाद उमटताच संजय गायकवाड यांनी सारवासारव केली आहे। आपण चुकीचं बोलून गेलो हे लक्षात येताच गायकवाड यांनी त्यासाठी दिलेलं कारण काहीसं तकलादू वाटतं। हाताचं दुखणं सुरू झाल्यापासून आपली बोबडी वळते, त्यामुळे चुकून कामाऐवजी कमिशन हा शब्द बोलून गेलो असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिलंय। वाद वगैरे काही नाहीये। माझ्या हाताला प्रॉब्लेम आल्यापासून माझी बोबडी वळते, त्याच्यामुळे काही शब्द थोडे अडकतात। कालच्या एका बैठकीमध्ये मी हा उल्लेख केला की मी ठेकेदारांच्या ऐवजी कार्यकर्त्यांना 35 कोटीची कामं दिले, तर कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांचा तो समज झाला की कमिशन दिलंय म्हणून, दुसरं काही नाही। कसं खुलासा करा, काय नक्की होत घडलं? काहीच नाही, कामाच्या ऐवजी कमिशन शब्द तोंडामध्ये आला एवढाच आहे, बाकी काही नाही। कारण कार्यकर्ते काम मागायचे, ठेकेदारच पोट भरायचे आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, काही कार्यकर्त्यांना कामं दिली पाहिजे आणि 35 कोटी कामाचं वाटप कार्यकर्त्यांना आपण केलं। यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। आता हे सगळे विषय मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात आलेलेच आहेत आणि कुठे ना कुठेतरी जे आता विचार करतात की $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, महाराष्ट्राला सिंगापूरच्या पण पुढे न्यायचं आहे, हे असे सगळे लोक कारभारात घेऊन चालणार आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे। काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात संजय गायकवाड अडचणीत आले होते। त्यांच्या वक्तव्यानेही ते अनेकदा अडचणीत आलेले आहे। आता त्यांनी थेट कमिशन खोरीचा उल्लेख केलाय, त्यामुळं यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।